मालक, मी आज तुमच्यासाठी उपमा केला. आता जोपर्यंत सगळं ठीक होत नाही ना, तोपर्यंत मालक माझ्याशी नाही बोलला. पाणी आणतो पाणी घे पाणी घे. आगो ते आग. अगं तू मिरची खाल्ली असेल, मी एक काम करतो, थंड दूध घेऊन येतो. थंड दूध प्यायल्यावर तुला बरं वाटेल. लवकर आणतो आणतो. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. ताई, उपमा म्या केलाय, मालकांना का दोष देताय? हे दूध घे दूध घे. शोभा, साखर घेऊन येतो, थोडीशी खा, म्हणजे जळजळ कमी होईल. नाही नको नको, जळजळ थांबली अचानक. मालकाने तुम्हाला दूध दिलं ना प्यायला, म्हणून तुम्हाला बरं वाटतंय. तू काय बघत बसलीये? जा ना, काम कर ना, खालची पण कामं करायची आहेत ना. ताई, ते माझ्यामुळे मिरच्या जास्त झाल्या ना, बघ मी काय करू का तुमच्यासाठी? म्हणजे माझ्यामुळे त्रास झाला ना तुम्हाला, काहीतरी स्पेशल बनवते तुमच्यासाठी. नको नको, स्पेशल विशल काय नाही. जे बनवायचं ते फक्त नीट बन. हा, जा, आईच्या घरची पण कामं राहिले करून घे. जा, घेऊन जातो. मालक, सॉरी, माझ्यामुळे ओरडा बसला. मी आजी अंजलीताईंबरोबर केलं म्हणून माझ्याशी बोलत नाही ना. तुम्ही ऑफिसवरून परत आल्यानंतर मी सगळं ठीक करेन. शोभा, येतो. कळलं, जा. ताईच्या हा, देव. ताई, मी खाली जाते. हा, मालक. अगं वहिनी, काय सांगतेस काय? खरंच की काय? अगं हो ना, चमत्कारच झाला. भानू चक्क सॉरी म्हणाली मला. आता नेहमी मारक्या म्हशीसारखी अंगावर धावून येते. नाही, पण तशी प्रेमळ आहे भानू, सगळ्यांची मदत करते. शोभा वहिनींसारखी नाही. काय ग, कसं चाललंय डायटिंग? वहिनी राहू द्या ना आता. हं? अगं राहू द्या कसं, खरंच अंजली डायटिंग करते. मला काल म्हणाली ना, आता यापुढे तुमच्याकडे ड्रेस उसवायला येणार नाही. हो, पण जे झालं ते झालं ना, आता कशाला काढताय परत ते? पण बोलताना जरा विचार करायचा ना. उचलली जीभ लावली टाळ्याला. आणि कसं आहे ना माधुरी, समुद्रातनं एक बाटली पाणी काढलं ना, तर समुद्राची पातळी कमी होत नाही, तेवढीच राहते. अंजू, अगं तू नको रडूस बघ. तुला माहिती ना शोभा वहिनींचा स्वभाव कसा आहे. हा, तू शांत राहा. तू अजिबात मनाला लावून घेऊ नको, लक्ष देऊ नकोस ग त्यांच्याकडे. अंजू, अगं रडू नको अंजू. आई 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 आई. हो 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 हो, काय झालं? इतकी खुश आहेस, काय झालं? त्या अंजलीची चांगलीच जिरवली, रडत बसलीये. चांगलं केलंस. काय केलंस काय पण? अगं तिचा ड्रेस नाही का फाटला होता, तिच्या समोर जाऊन ना खोदून खोदून चौकशी केली तिच्या डायटिंगची. चांगलं केलंस. काल मास दाखवत होती ती. मग आई, हत्तीने डायटिंग केलं म्हणून तू बारीक होणार आहे का? बरोबर बोललीस. ताई, कोणाच्या दिसण्यावर हसणं असं चुकीचं आहे. हो, आणि ती कशी वागते ते दिसत नाही का तुला? नाही, त्या फुकटात काम करून घेतात ते चुकीचंच आहे, पण असं उपहास करणं हे बी चुकीचं आहे. काल किती रडत होत्या आणि आज तुम्ही परत त्यांना रडवलं. मालकांना नाही आवडणार हे. मला असं वाटतं सोबत आहे तुम्ही अंजलीताईंची माफी मागावी, निदान मालकांसाठी तरी. ए भानू, तुझी जीभ जास्त चालायला लागली. कुणी नाही म्हणून तुला घरात ठेवून घेतलं तर डोक्यावर बसायला लागलीस.
त्या मोहनसाठी मी माफी मागायची त्यानेच सगळ्यांना सवय लावलीये फुकटात काम करून द्यायची. अगदी बरोबर बोलतेस तू शोभे. कोणाला ना काही पडलेली नसते त्या मास्टरची, आपल्याला तरी कुठं पडलेली असते. मास्टर ना काय करत. आई हा? काय बोलतेस तू? अगं बाहेरची लोक मोहनची कदर करत नाहीत म्हणून आपण पण करायची नाही. शोभे काय बोलतेस तू हे? बरोबरच बोलते. भानू मला तुझं म्हणणं पटलंय. मी अंजलीची माफी मागायला हवी. काय शोभे अगं काय झालं तुला? तो काय ना ठिकाणावर काय बोलतेस काय तू हे? आधी नव्हतं आता आलंय ठिकाणावर. मी आत्ताच अंजलीची माफी मागते. शोभे अगं अगं काय वेडेपणा चाललाय तुझा? काय करतेस काय तू? आई अंजलीची माफी मागायलाच हवी मला. मी चूक केली आहे ना तू माफी मागून येते. अगं थांब शोभे नको जाऊस. नाही आई आता अडवू नकोस. अगं पण चल भानू अंजलीची माफी मागते मी. शोभे शोभे अंजू अंजू आता काय सुनवायला आल्यात? हं? काही कसर बाकी आहे का? नाही ग अंजू मी तुला काही सुनवायला नाही आले माफी मागायला आले. खरंच मी नाही ते बोलले तुला. खरंच मला माफ कर. खरं तर ना मी सुद्धा देवाकडे प्रार्थना करणार आहे की रोज तुझं 2 किलो वजन कमी होऊ दे. खूप चुकलं ग माझं. अगं अशी काय बघतेयस? तुझा विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? प्रायश्चित्त म्हणून ना मीच तुझा हा ड्रेस शिवून देते. मग तर झालं. हा हा पाठवते. हा काहीतरी गडबड आहे. तरी शोभा काय अशी वागणार नाही. मला हे सगळं मालकांना सांगायला हवं. बरं घे घे ग घ्याव तुम्ही पण. आज म्हाताऱ्यांना काय झालं ग? बायकोवर भांडण झालं असेल बहुतेक. नाही ग काहीतरी वेगळं कारण असेल. मोहन ये ना जेवायला. मॅडम आल्या तर ओरडतील. मोहन मी सगळं ठीक करतेय ना मग का बोलत नाहीस माझ्याशी? इथे सुद्धा सगळं पहिल्यासारखं केलंय. मोहिनी सरकार कोणालाही लक्षात नाहीये. बोल ना माझ्याशी. अरे मोहन कुठे चाललास? आधी जेवून घे ना. जेवतो नंतर जरा बाहेर जाऊन येतो. मोहन मोहन ऐक ना. अरे गुड न्यूज आहे. आता काय गोंधळ घातलाय? ऑफिसचा प्रॉब्लेम जसा मी सॉल्व्ह केला ना तसा घरचा पण प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला. शोभाने अंजलीची माफी मागितली. जादूने झालेली गडबड मी जादूनेच सॉल्व्ह केली. अहो पण जादूचा प्रभाव संपल्यावर काय? हो जादूचा प्रभाव 6 वाजता संपणार आहे. अहो पण त्यानंतर शोभा काय करेल कोणाच ठाऊक. माणसाच्या स्वभावाला औषध नसतं हो. शोभे ए शोभे अगो बाई शोभे काय करतेस तू हे? बरी आहेस ना? काय चाललंय हे? ड्रेस शिवते. कुणाचा? अंजलीचा. अगं त्या मास्टर बरोबर तू पण मास्टरी झालीस का? ए शोभे शोभे थांबव बाई. माफी मागण्यापर्यंत ना ठीक होतं. हे आधीच चाललंय तुझं. बघवत नाही मला. थांबव म्हणते ना. अगं आई नाही ग थांब जरा तू. अगं पण हे देवा देवा हे असला दिवस बघण्याआधी ने बाबा मला. उचल एकदाची. शोभे
शोभेबा, हे सगळं करण्याची तिला काही गरज नाही. मास्टर आला ना करेल हे. हा करेल आई. करेल. हा? चूक माझी आहे की नाही, मग शिक्षा मीच भोगणार. शोभे असं का वागतेस ग तू? किती बदललीस ग. हे तुझं वागणं बघून मला चक्कर यायला लागली बाई. बंद कर ना हे, बंद कर. आई मी काही वेगळं करत नाहीये ग. चूक माझी आहे की नाही, मग मी शिक्षा भोगणार आणि मीच ती सुधारण. काय चुक 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 करत बसलीयस? हा, त्या भावनेने सांगितलं आणि तू ऐकतेस. माझं सुद्धा कधी एवढं ऐकलं नाहीस. आता हे बंद करा, नाही तर मी ना. तू जरा शांत होशील का? कुणी जर आपल्या चांगल्यासाठी समोरचा माणूस सांगत असेल ना, तर त्याचं ऐकावं. शोभे, काय झालंय तुला? अशी का बोलतीस तू? हा, नक्कीच त्या भावनेने काहीतरी केलंय बाई तुझ्यावर. चेटूकच केले, चेटकी नाही मेली. माझ्या आयुष्याचा सत्यानाश करून कुठे जाऊन बसली कोण जाणे. मी आज मोहनला पुन्हा दुःखी केलं. मला माफ करेल ना? मी नाही केलं तर नाही. मोहन खूप समजूतदार आहे. तो मला नक्की समजून घेईल. या माणसाला ना जादूने हँडल करणं खूप कठीण आहे. नेमका काय विचार करतात ना कळतच नाही. अरे राहुल, काय झालं? एकदम आवाज कसला आला? टाळ हादरल्यासारखी वाटली रे. काय माहिती नाही यार, आला कसला तरी, पण मरू दे, मी पळतो, मला उशीर होतो. अरे मोहिनी सांभाळ स्वतःला. या माणसांबरोबर राहून ना तू माणसांसारखी वागायला लागली. अरे मोहन, थांब ना. बरं झालं भेटला. अरे एक काम आहे, तुझे स्कूटर दे ना. हो हो ठीक आहे. हा. मला त्या मी ठेवते ते. नाही मी ठेवतो. फक्त 5 मिनिटं राहिली. आलात तुम्ही? हा हो हो. थांबा, हा चहा देते. हा घे. मी अंजलीची माफी मागितली. खूप बोलले ना तिला. तिचा ड्रेस पण शिवून दिला. हा बघ.
मी तो ड्रेस अंजली त्या नदीने येते द्या. अरे हो हो जा जा, नाही तर माझ्यामुळे उशीर व्हायचा उगाच. हा वहिनी वहिनी झाला ड्रेस अगं हो, अगं भानू येतच होती आता द्यायला तुला. झाला पण भानू दे ड्रेस दे. दे. बरं आलीस तर थांब, चहा घेऊन जा. चहा. थांब ग. दादा कालसाठी सॉरी. काय हरकत नाही अंजली. काय हे, चहा. अगं बस बस वहिनी, बस. चहा. अगं बस ग. तू खायला देऊ का तुला काही? नाही नको. हे ग. ताई ते जाऊ द्या ना, ते चहा पीत बसले तर त्यांना उशीर होईल ना. रावसाहेब वाट बघतात त्यांची. काही उशीर होत नाही ग 5 मिनिटाने. अहो, तुम्हाला काय माहिती 5 मिनिटांनी काय फरक पडेल. गप तू, तू घे ग चहा घे. खायला देऊ? नको नको नको. ए अंजू, हा हा आले आले. वहिनी चहा नंतर घेईल. आता उशीर होतोय. आता उशीर होतो. वहिनी थँक्यू, तुम्ही माझा ड्रेस शिवून दिला. मी तुम्हाला नेहमी वाईटच समजत होते. काय ग? इकडे काय करतेस? ड्रेस द्यायला आलीस? द्यायला नाही, घ्यायला आले. आणि खरंच सॉरी या वहिनी. सॉरी कशाबद्दल? नाही तुमचं बरोबर आहे, असं फुकट काम करून घेणं बरोबर नाही. यापुढे ना मी सगळ्या शिलाईचे पैसे देईन. हे घ्या शिलाईचे पैसे. चहा प्यायला नंतर ये. आणि दादा खरंच सॉरी. काही हरकत नाही. हिला काय झालं? आणि हिचा ड्रेस कोणी शिवून दिला? अरे मला का पैसे दिले हिने? जाऊ दे ना, शिवला असेल कोणीतरी. तुम्हाला पैसे मिळाले ना, चांगलंच आहे ते. मी आले जरा, आईकडे जाऊन येते. हो ये. मालक, हो अंजली ताई जे म्हणाल्या ना ते स्वतःच म्हणाल्या. मी काय बी जादू नाही केली. माहितीये मला. नाही, माझी जादू इतकी बी वाईट नाही जितकं तुम्हाला वाटतं. अहो, मी कुठे म्हणालो वाईट आहे, फक्त ती कुठे वापरायची हे आपल्याला समजलं पाहिजे. तुम्ही माझं कधी बी ऐकत नाही. हो तसं नाही. सॉरी सॉरी, म्हणजे तुमचं मन दुखावलं असेल तर खरंच सॉरी. अहो, तुम्ही माफी मागावी म्हणून नाही बोलले म्या. हे सगळं मी तुमच्यासाठीच करते, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. मोन्या, हो मोन्या, हे चाळीतले म्हणतात ते खरं आहे का? काय? अंजलीचा ड्रेस मी शिवून दिला. मी तिच्याकडे काय बघतोयस? खरं आहे का ते सांग. हो हो खरंय खरंय खरंय. त्या मास्टरला काय विचारतेस? मी सांगते ना, तू त्या अंजेचा ड्रेस शिवलायस. अगं पण मग मला काहीच आठवत नाहीये. अगं कसं काय? अगं तू या चक्क मशीनवर बसलीस आणि स्वतःच्या हाताने तो ड्रेस शिवलास. तुला किती नको नको म्हणून सांगितलं, शब्दा घातल्या, पण तू ऐकायलाच तयार नाही. अगं आई मला खरंच काही आठवत नाहीये. कसं आठवणार? हा, या भानूने जादू केली तुझ्यावर. जाळ्यात अडकवती ती तुला. आणि तुझ्या काय? अगं मोठ्याने बोल ना, ऐकायला येत नाही.